आजचा दिवस ना एकदम खास होता. आज आम्ही ना वाकीला गेलो आणि मस्त अशा ताज्या ताज्या खेकडी घेऊन आलो. दादा आणि माझा व्हिडिओ ना बनवला. लवकरच आपल्या चॅनलवर येईल. खेकडीचं ना मस्त झणझणीत कालवण केलं. राहिलेल्या पाकड्या आणि शिंगडे होते ना ते तव्यावर मीठ टाकून ना मस्त भाजून घेतल्या. चिकू आणि मी ना मस्त मनसोक्त खाल्ल्या आणि ना आहो आणि मी ना जेवण केलं आणि दुपारी शेताकडे गेलो. दुपारचं वातावरण एकदम शांत, गवत वाळलेलं, झाडांची पिवळी पानं आणि काही पानं खाली पडलेले. निसर्ग एकदम निवांत वाटत होता. करवंदाला पण छान फुलं आलेली होती आणि ही सायरीचं झाड बघूनच मला लहानपणीची ना आठवण आली. आम्ही ना कात आणि टणटणीचा पाला खायचो आणि तोंड लाल लाल व्हायचं. तीच ताजी झाली आठवण. मग आलो बाबांच्या चापाकडे. तिथं ना हिरवळ बघूनच मन एकदम प्रसन्न झालं. बाबा सांगत होते की हे माळुंग ना खूप पौष्टिक आहे आणि औषधी फळ आहे. पोटासाठी चांगले, ताकद देणारे आणि नैसर्गिक आरोग्य देणारं गावाकडचं हे ज्ञान ना कधीच विसरू नका. आणि तुम्हाला माळुंगाविषयी अजून काही माहिती असेल ना तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा. मग गेलो आणवा खाण्याला, पण आणवा खाण्याला ना कमरे इतकं खोल खाणावं लागतं. तेव्हा कुठं ना आणवा मिळतात ती. आणि आम्हाला जायला पण उशिराच झाला होता आणि बाबा म्हणतो ते कंता संध्याकाळच होईल. मग म्हटलं जाऊ दे, म्हणलं आम्हाला पण संगमनेरला जायचंय. मग पुढच्या आठवड्यात आलो का मग खणू. मग निघालो घरी. वाटेत हरभरा उपटून खाण्याची मजाच ही वेगळी ना. घरी न जाता दादाचं गावाच्या बाहेर वेल्डिंगचं काम चालू होतं ना, तिकडेच गेलो आणि ना तिथं मस्त नळाला पण पाणी होतं. मस्त गाडी पण धुवून घेतली. घरी आलो तर आईचं ना जात्यावर वाटाणा भरडायचं काम चालू होतं आणि आविष्कार खेळत होता. मला म्हणतो मम्मी टोपली घेऊन गेली आणि काहीच नाही आणलं. म्हणलं आज एकही भाजी मिळाली नाही. म्हटलं चिकू कुठे, मग तो झोपलाय. तर असा होता आजचा गावाकडला दिवस.